आम्ही खूप माल खाल्लाय पोलिसांचा. मध्ये तर या लोकांनी चालू केलं होतं, आमचा आमदार स्वच्छ प्रतिमेचा अविनाश जाधव 24 गुन्हे. अहो हे 24 गुन्हे कुठले आहेत माझ्यावर? माझ्यावर पहिला गुन्हा तुम्हाला सांगतो कुठला आहे. माझ्यावर पहिला गुन्हा आहे रेल्वे भरतीचा, आणि त्याच्यामुळे आज रेल्वेमध्ये अनेक मराठी मुलं कामाला लागली. माझ्यावर दुसरा गुन्हा आहे. आज माझा मित्र आला इथं, राहुल शेलार आणि आम्ही दोघांनी मिळून मराठी पाट्यांचं आंदोलन केलं होतं, आणि त्याच्यामुळे ठाण्यातल्या पाट्या या मराठी झाला होता. हा माझा दुसरा गुन्हा आहे. बोंग्यांच्या विरोधात हनुमान चालीसा लागावी, हा माझा तिसरा गुन्हा आहे. ठाण्यातल्या ठाणा स्टेशन हे पहिलं तुम्ही जर जात असाल तर त्या ठाणा स्टेशनला जाताना चालता येत नव्हतं. परवा ज्यावेळेला मी ठाणा स्टेशनला गेलो मला खूप बरं वाटलं, एकही फेरीवाला नव्हता, आणि ते करण्यासाठी मला 2 गुन्हे घ्यावे लागले. सण टिकावा म्हणून सन्माननीय राजसाहेबांनी आवाज दिला. आज दहीहंडी सण टिकलाय ना, तो आमच्यामुळे. आता अनेक मंडळं वेगवेगळ्या लोकांच्या टी शर्टवर फोटो घालून फिरतात, पण ते ज्या वेळेला दहीहंडी सण टिकावा ना, टिकायचा होता ना, त्यावेळेला सगळे गायब होते. आणि त्याच्यामुळे मी जय जवान नावाच्या गोविंदा पथकाला खूप मानतो, आमच्या ठाण्याच्या राजा गोविंदा पथकाला खूप मानतो, की आजही ती लोक मला विचारल्याशिवाय कुठलंच पाऊल टाकत नाही. कारण त्यांचं एक नेहमी मत आहे की हा सण 2 माणसांमुळे टिकला, एक राजसाहेब ठाकरे आणि अविनाश जाधव आणि अभिजित पानसे. सो हेही तर ठाण्यातली तरुण पिढी माझ्यासोबत या निवडणुकीला उभी राहील. माझ्यावर पुढचा गुन्हा जो आहे ना, तो गुन्हा खूप मला घेताना खूप बरं वाटलं होतं, आणि तो गुन्हा होता टोल नाका आंदोलन. टोल नाके बंद व्हावेत यासाठी मी 12 गुन्हे घेतले, मी म्हणजे माझ्या सगळ्या सहकार्यांनी घेतले. पण ज्या वेळेला मी आता प्रचाराला जातो ना, एका सोसायटीमध्ये गेलो, तो प्रचार करत होतो, आणि प्रचारादरम्यान मी काय काय कामं केली ती सगळी सांगितली. आणि मी कामं ज्या वेळेला सांगत होतो ना, त्यावेळेला वो एक जैन माणूस होतो, बोले ओ सब छोड़ दो, आपने एक ही काम अच्छा किया, आपका हमें जो पसंद आया वो काम है टोल नाका आपने बंद किया. क्योंकि बोलता है रोज सवेरे मैं जाता था मुंबई जाते समय सबसे पहला मेरा काम था लाइन में खड़ा रहो, फिर गाड़ी आगे जाएगी तो मेरा फास्ट ट्रैक से पैसा कट होता था, अगर पैसा नहीं कट हो गया तो मैं डबल पैसा उनको देता था, आगे जाता था और फिर मुझे मैसेज आता था मेरा पैसा कट हो गया, मैं फिर वापस घूम के आता था, वापस उनसे झगड़ा करता था, फिर वापस जाता था. ये बोला इससे पूरा ठाणा थक गया था. सो त्याच्यासाठी मी घेतलेला तो गुन्हा. आणि मला आश्चर्य आहे की टोल नाका बंद व्हावा यासाठी आम्ही अनेक आंदोलनं केली. माझं बायपास झालं होतं, आणि माझं बायपास झाल्याच्या नंतर 2 महिन्यांनी एक बातमी आली की 5 रुपयाने टोल वाढणार आहे. मी म्हटलं अरे आम्ही आयुष्यभर गुन्हे घेतले टोल नाके बंद व्हावेत म्हणून, आणि 5 रुपयाने टोल वाढतोय. मी आणि माझ्या सर्व सहकाऱ्यांनी ठरवलं आपण उपोषणाला बसायचं, आवाज उठवायचा. आम्ही उपोषणाला बसलो. सन्माननीय राजसाहेबांनी त्या उपोषणाची दखल घेतली. ठाण्यातल्या अनेक ठाणेकरांना घेऊन ते मुख्यमंत्र्यांकडे गेले, मुख्यमंत्र्यांकडनं वचन घेतलं. त्यांचे मंत्री आमच्या घरी आले, त्यांनी तिथे प्रेस कॉन्फरन्स घेऊन सांगितलं की आम्ही याच्यावर लवकरच निर्णय घेऊ. त्याच वेळेला साहेबांनी मला थोडीशी हिंट दिली होती, अविनाश काहीतरी चांगला निर्णय येईल, जरा थांब, थोडा वेळ लागेल पण चांगला निर्णय येईल. तो निर्णय आत्ता आला निवडणुकीच्या तोंडावर. आणि लाडू वाटत होते संजय केळकर, आई शपथ फोटो बघा लागलेत, लाडू वाटतात संजय केळकर. मी म्हटलं ह्या माणसाचा काय संबंध? तर ते म्हणाले मी पत्रव्यवहार केला होता. मग तुम्ही पत्रव्यवहार ओसीसाठी पण केला होता, तो डीम कन्व्हेन्ससाठी पण केला होता, तो का नाही झाला? स्वच्छ प्रतिमेच्या नावाखाली खोटं बोलायचं. अहो आत्ताच मी तुम्हाला एक सगळ्यांना शब्द देतो, केळकर निवडून येणार नाही ते खात्रीने सांगतो, पण चुकून निवडून आले तर पुढच्या वर्षभरात मी पोटनिवडणुकी लावीन. कारण स्वच्छ चेहऱ्याच्या माणसाने ॲफिडेव्हिट खोटं दिलंय, ॲफिडेव्हिट खोटं दिलंय. सो अशाच स्वच्छ चरित्राचे लोक हवेत की आम्ही काम करणारी लोक आहोत, ज्याने सगळी कामं ही सगळे घेतलेले गुन्हे समाजासाठी आहेत. मध्ये एक मुंबईमध्ये एका मुलीला अटक करून ठेवलं होतं. त्यावेळेला मी इथनं तिथे गेलो, माझ्यावर खोटा गुन्हा दाखल करण्यात आला, अनेक प्रेसला बातम्या देण्यात आल्या. शेवटी ती मुलगी समोर आली आणि ती मुलगी बोली दादा मुझे बचाने को आए थे, ये दादा के बारे में ये सब बोल रहे हो झूठ है. हे बातम्या हे ना गुन्हे दाखल केले.